पैशाचा। नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहेत। तर आज आपण जाणार आहोत देवकुंड। देवकुंड हा एक वॉटरफॉल आहे जो की महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात भिरा या गावाजवळ वसलेला आहे। तर सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आपण जात आहोत देवकुंड वॉटरफॉलला। अतिशय सुंदर असा रस्ता आम्हाला दिसत आहे समोर। आता आपण आलो आहोत भिरा गावात आणि भिरा गावातून आपल्याला काही लोकांनी सांगितलं की लेफ्ट साईडने जा। लेफ्ट साईडवरून एक ब्रिज आहे, तिथून एक चांगला रस्ता झाला आहे। तर आता आपण तिथूनच जाणार आहोत आणि देवकुंडला जाण्यासाठी 2 रूट आहेत। एक आहे भिरा गावातून आणि एक आहे पाटणस मार्गे, म्हणजे एका ब्रिजवरून नवीन रूट झाले तिथून। तर आपण आता जाणार आहोत पाटणस मार्गे। आपण आलो आहोत देवकुंड वॉटरफॉलच्या पाटणस पार्किंग म्हणून एक असं ठिकाण आहे। दुसरीकडनं पार्किंग आहे जिथं, तर तिथे पार्किंगचे 30 रुपये घेतात 2 व्हीलरचे। ते पण आणि देन तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की देवकुंडच्या आत जायचं असेल तुम्हाला तर 200 रुपये तिथले चार्जेस आहेत। म्हणजे पहिले 50 होते, मी यूट्यूबला बघितलेलं, पण आता ते 200 झाले डायरेक्ट। तर माझ्यासोबत माझा मित्र आहे दावेश, तो आहे SVRSS टीम। इंट्रोडक्शन दे रे। हा, तो रेस्क्यू टीम मध्ये आहे, तर त्याच्यामुळे तो फुकट आलेला आहे। आता आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि सध्या म्हणजे जस्ट आम्ही आता आलोय, म्हणजे मातीचा रूट लागलेला आहे। आणि आता आम्हाला पहिला पोस्टर दिसलेला आहे देवकुंडकडे जाण्यासाठी। हँगिंग ब्रिज रूट, पांटस पार्किंग पार्टनर। सुंदर असा निसर्ग आहे, दिसतच असेल। पाण्याचा छोटासा झरा आणि नुसती ग्रीनरी सगळीकडे। इकडे बघा। तर आता आपल्याला लेफ्ट कडनं जायचं आहे, कारण का तिथे एक छोटासा पोस्टर लावलेला आहे की लेफ्ट कडून जा। राईटला त्यांनी झाडाच्या फांद्या टाकल्यात, म्हणजे तुम्ही जाणार नाही। तर ट्रेकला सुरू होऊन आमचे फक्त 5च मिनिटं झालेत। पुढच्या अपडेट्स देत राहतो। किंवा दामेश आमचा लीड करत आहे, जे आम्ही काही जास्त जण आलो नाहीत, परंतु P7 असे काहीतरी नंबरिंग देतात ते पार्टनर्स पार्किंगवर। आता आम्हाला हा एक ब्रिज रस्त्यात आढळला आहे, एकदम असा मस्त ब्रिज आहे, पण तुटेल नाही तुटेल काय सांगता येत नाही। आणि या माझ्या मित्राला जाम हाऊस आहे फोटो काढायची। आम्ही रिस्की वाटेतून जात आहोत, कारण का दुसरीकडनं रूट असून सुद्धा आम्ही इथनं आलो।
थोडेसे असे रिस्क घ्यायला पाहिजेत आयुष्यात. इश्क हे वाढणारा बघा सीन. रूट जातोय हँगिंग ब्रिज कडे. हँगिंग ब्रिज काय असतो ते आज कळेल आपल्याला, म्हणजे आपल्याला नाही, मला. ट्रेकला सुरू करून आत्ता झालेले आहेत 15-20 मिनटं झाली असतील लगभग. थोडंसंच दूर अजून, म्हणजे टोटल 6 किलोमीटरची ट्रेक आहे असं ते म्हणजे गाईड सांगत होते आम्हाला. तर आम्ही पण बघणार आहोत किती किलोमीटर आहे. म्हणजे 6 किलोमीटर जायचे, 6 किलोमीटर यायचे. आणि एवढी काय रिस्की अशी ट्रेक नाही आहे, एकदम सिम्पल रूट. म्हणजे अजून अर्ध्या रस्त्यातच आहे, पुढे जाऊन अपडेट देत राहील. मंगळवार असल्या कारणाने थोडीशी गर्दी कमी दिसते, पुढे असेल देखील. आणि एकदम असा डीप जंगलात आलो आहोत आपण. आम्ही दोघं सोडले तर कोणच नाही दिसत इथं. चांगलं पण आहे. तर आता आपण आलो आहोत जंगलाच्या बाहेर थोडंसं, म्हणजे अशी एकदम चांगली हवा लागलेली आहे. आणि पोस्टर देखील एक आलेलं आहे पुढचं देवकुंडकडे जाण्यासाठी. वातावरणात एकदम असं भारी आहे. आता आपण आलो आहोत बेस पॉईंट, म्हणजे पहिला टप्पा असावा. एकदम असं मस्त धरण आहे, पॉसिबल धरणच. आणि पाटणा एकदम असा मस्त व्ह्यू दिसतोय. पुन्हा एकदा आम्हाला लागलेला आहे लाकडी ब्रिज. हा बघा लाकडी ब्रिज. फ्रंट बॅक टॉप व्ह्यू. एकदम असा कडक ऊन पडलेला आहे. परत एकदा जंगलात. आपण आलो आहोत हँगिंग ब्रिज. माझ्यासोबत दामेश तांबट. आणि हँगिंग ब्रिज पण तुम्हाला दाखवतो. हा बघा थोडासा असा डिस्को आहे, तुटण्याचे चान्सेस ना वाटत तेवढे, पण भीती तर वाटत आहे. तर आता वर जाण्यासाठी आम्हाला एक पावती दिलेली आहे. 140 असे 280 रुपये दोघांचे. तर आता आमचा हाफ ट्रेक असा संपलेला आहे आणि आता थोडंसं ट्रेकिंग राहिलेलं आहे. मग आपला देवकुंड वॉटरफॉल दिसेल आपल्याला. आता आपल्या पाण्याचा झरा देखील आहे दिसत. तर तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल थोडाच दूर. मग आपल्याला पाणी लागेल आणि हा पाणी पिऊ शकतो असे बोलतात. तर आपल्याला इकडे जायचं आहे. तर आता आपण आलो आहोत पुन्हा एकदा हँगिंग ब्रिजवर. पण हा हँगिंग नाही आहे, हा फक्त असा नॉर्मल ब्रिज आहे. आणि इथनं देखील पाणी एकदम शुद्ध दिसत आहे. हो एकदम शुद्ध पाणी दिसत आहे इथे. वरता पडताना देखील दिसतं आपल्याला. तर आता आपण खूप जवळ आलो आहोत देवकुंड वॉटरफॉलच्या. लोकांचे आवाज देखील येत आहेत. पाहूया अजून किती दूर आहे. तरी पण चालता चालता आम्हाला एक साप दिसला आणि आमचा दामेश एक सर्पमित्र आहे. छोटूसा असा पिल्लू आहे. मी काय जास्त जवळ जात नाही. बस 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 दामेश दामेश. फायनली गाईज वेट संपला आणि आता आपण आलो आहोत देवकुंड वॉटरफॉल.
1 मिनिटाच्या दुरीवर आहे. तर इथे थोडा जवळ पाणी होतं आणि तिथनं दामेशने आमच्या मासा पकडलेला आहे हाताने, ग्रीस सारखा बघा, तडपतोय, सोडतो त्याला पाण्यात. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. आता आम्ही घराच्या रस्त्याला परत जात आहोत. आणि या ट्रेकबद्दल सांगायला गेलो तर टोटल 7 किलोमीटर चालत जायला लागतं आणि 7 किलोमीटर रिटर्न, म्हणजे टोटल 14 किलोमीटर चालूनच जायला लागतं. ट्रेक तशी अवघड नाही आहे, पण खूप चालायला लागतं. आणि बाकीचं काही टेन्शन नाही. जागोजागी असे म्हणजे फूड स्टॉल्स लाईक छोटे छोट्या खानावळी आहेत, त्यामुळं खायचा पण काही प्रॉब्लेम नाही.